नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय मराठी सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 2. चाचणी क्रमांक 2 गुण आहेत 15. कृती क्रमांक 1 कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण 6 म्हणजे जी कविता दिलेली आहे त्या कवितेवर आधारित ही कृती आहे. त्यासाठी या कवितेचे तुम्ही व्यवस्थित वाचन करा आणि चालीवर म्हणा. बालकवींची ही कविता तुम्ही इयत्ता 7वीला अभ्यासलेली आहेच. श्रावण हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. बालकवींच्या शब्दात सांगायचे म्हणजे श्रावण मासी हर्ष मानसी, आनंदाने भरलेला असा हा महिना. श्रावणात निसर्ग आपल्या अनंत हातांनी सौंदर्याची मुक्तपणे उधळण करीत असतो. निसर्ग ऊन पावसाच्या खेळामुळे अवघ्या धरणीला आनंदाचे तसेच सुशोभितपणाचे वरदान देतो. अवघा निसर्ग हा टवटवीतपणामध्ये न्याहून निघतो. श्रावण महिन्यातील ऊन पावसाच्या खेळाचं आणि निसर्गाचं अतिशय विलोभनीय, अचूक आणि वास्तव वर्णन बालकवीने या कवितेत केले आहे. येथे थोडक्यात तुम्हाला श्रावण मासी या कवितेचा आशय सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, श्रावण म्हणजे हिरवळ, श्रावण म्हणजे मनमोहक पाऊस, श्रावण म्हणजे ऊन पावसाचा खेळ. एखाद्या लपंडावासारखी कधी हळूच सर येते, कधी उन्हात पाऊस पडतो, कधी पावसात ऊन पडते. कोणतेही नुकसान न पोचवणारा पाऊस, अशी कितीतरी श्रावणातील पावसाची वैशिष्ट्ये या कवितेत बालकवींनी सांगितलेली आहेत. श्रावणात पशुपक्षी तृप्त होऊन आनंदाने नाचत असतात. म्हणून बालकवी म्हणतात, श्रावणात हिरवळीसारखाच हिरवा रंग, हर्ष मनात दाटलेला असतो. निसर्गात अनेक बदल आपल्याला पाहायला मिळतात. हिरवागार निसर्ग, वाहणाऱ्या नद्या, नाले हे अगदी विलोभनीय वाटतं. श्रावणातील भूमी हिरवागार शालू नेसून अगदी नव्या नवरीसारखी नटलेली असते. माळरानावर सर्वत्र हिरवळ गच्च दाटलेली असते. क्षणात पावसाच्या सरी येतात तर लगेच दुसऱ्या क्षणी लख्ख ऊन पडते. हा ऊन पावसांचा खेळ पाहून मन अगदी आनंदाने फुलून येते. आकाशात पण अनेक बदल दिसून येतात. अचानक वारे वाहू लागतात, अंधार पसरल्यासारखा वाटतो, आकाशात काळे ढग दिसू लागतात, पावसाच्या सरी कोसळू लागतात. क्षणात ऊन, क्षणात पाऊस, यामुळे आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसते आणि हे इंद्रधनुष्य म्हणजे आकाशामध्ये विणलेला दुहेरी गोफच आहे. हे इंद्रधनुष्य पाहून कवीच्या मनात आणखी एक कल्पना येते की हे इंद्रधनुष्य म्हणजे आकाशरूपी मंडपाला कुणीतरी जणू तोरणच बांधले आहे. अतिशय शब्दांची सुंदर अशी गुंफण बालकवी आपल्या कवितेमध्ये करतात. कृती 2 व्याकरण घटकावर आधारित कृती. गुण आहेत 4. पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा. 2 गुण. येथे तुम्हाला 2 सामासिक शब्द दिले आहेत, एक महादेव आणि दुसरा आठवडा. परस्पर उत्तर सांगण्याऐवजी समजण्यासाठी आपण वेगळी उदाहरणे घेऊया. उदाहरणार्थ महाराष्ट्र, विग्रह होईल महान असे राष्ट्र, कर्मधारेय समास. दुसरं उदाहरण आहे नीलकमल, विग्रह नील असे कमल, कर्मधारेय समास. तिसरं उदाहरण पुरुषोत्तम, विग्रह होईल उत्तम असा पुरुष, समासाचे नाव कर्मधारेय समास. मग कर्मधारेय समास म्हणजे काय? तर ज्या समासाच्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात त्यास कर्मधारेय समास असे म्हणतात. वरील उदाहरणात आपल्याला दिसून येईल की महा, राष्ट्र, नील, कमल, पुरुष आणि उत्तम ही दोन्ही पदे जी आहेत या सामासिक शब्दातील ती प्रथमा विभक्तीत आहेत म्हणजे एकाच विभक्तीत आहेत आणि म्हणून येथे कर्मधारेय समास होतो. आणि हा कर्मधारेय समास जो आहे तो तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. या सामासिक शब्दांचा विग्रह करताना असा, असे, सारखे, हेच, रूपी यासारख्या शब्दांचा वापर करावा लागतो. आता तुमच्या लक्षात आलं असेलच महादेव या शब्दांचा विग्रह कसा होईल आणि समासाचे नाव. तर महादेव म्हणजे महान असा देव आणि समासाचे नाव आहे कर्मधारेय समास. यानंतर पुढचा सामासिक शब्द दिलेला आहे आठवडा. आपण वेगळी उदाहरणे घेऊया. एक नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह, द्विगु समास. पंचारती
5 आरत्यांचा समूह द्विगु समास. त्रिफळ 3 फळांचा समूह द्विगु समास. पंधरवडा 15 दिवसांचा समूह, समासाचे नाव द्विगु समास. तर विद्यार्थी मित्रांनो, द्विगु समास कसा ओळखायचा, विग्रह कसा करायचा, तर ज्या सामासिक शब्दातील पहिले पद संख्या विशेषण असते तो द्विगु समास. संपूर्ण शब्दाने समुदायाचा बोध होतो. आता वरील उदाहरणात बघा, नवरात्र म्हणजे नव ही संख्या आहे आणि पंचारती, पंचारती पंच म्हणजे 5 म्हणून 5 आरत्यांचा समूह. त्याचप्रमाणे त्रिफळ, त्रि म्हणजे 3 फळांचा समूह. तसेच पंधरवडा, पंधर म्हणजे 15 दिवसांचा समूह. अशा प्रकारे या शब्दांचा विग्रह करायचा असतो. आता तुमच्या लक्षात आलं असेलच की आठवडा म्हणजे 8 दिवसांचा समूह द्विगु समास. समास या घटकावर यापूर्वी व्हिडिओ तयार केला आहे, तो तुम्ही पाहू शकता. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. पुढची कृती, पुढील उदाहरणे हे कोणत्या रसाचे उदाहरण आहे ते लिहा. गुण आहेत 2. रस हा घटक इयत्ता 9वी मध्ये तुम्ही अभ्यासला आहेच. रस हे मनाची भावनिक स्थिती किंवा भावनांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. मनुष्याच्या ठिकाणी स्थिर व शाश्वत अशा भावना असतात. या स्थिर व शाश्वत भावनांना स्थायी भाव म्हणतात. हे स्थायी भाव म्हणजे रती, उत्साह, शोक, क्रोध, हास्य, भय, कंटाळा, विस्मय, शांती हे होय. हे सर्व स्थायी भाव कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाच्या ठिकाणी असतात. हे स्थायी भाव चाळविले जाऊन 9 प्रकारचे रस निर्माण होतात. म्हणजेच एकूण 9 रस आहेत आणि ते म्हणजे शृंगार, वीर, करुण, शांत, हास्य, रौद्र, भयानक, भीभत्स, अद्भुत. येथे आपण फक्त चाचणी पेपरमध्ये विचारलेल्या रसांबद्दल माहिती घेणार आहोत. 1. शृंगार रस. शृंगार या रसात प्रामुख्याने स्त्री व पुरुष यांच्या एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमाचा व आकर्षणाचा उल्लेख केलेला असतो. शृंगार रसाचा स्थायी भाव आहे रती. उदाहरणे पहा. 1. सखे शेजारणी तू हसत रहा, हास्यात फुले गुंफीत रहा. 2. सहज सख्या एकदाच येई सांज वेळी. 3. या कातर वेळी पाहिजेस तू जवळी. पुढचा रस वीर रस. वीर रसात प्रामुख्याने पराक्रम, शौर्याचे वर्णन केलेले असते. या रसात उत्साह हा स्थायी भाव असतो. उदाहरणे पहा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. 2. शूर आम्ही सरदार आम्हाला, काय कुणाची भीती. आणि 3. उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा उठा चला. पुढचा रस आहे करुण रस. शोक किंवा दुःख, वियोग, संकट यातून हा रस निर्माण होतो. हृदयद्रावक अशा गोष्टींचे वर्णन या रसामध्ये आढळते आणि या रसाचा स्थायी भाव आहे शोक. उदाहरणे पहा. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी. दुसरं उदाहरण आहे. जग हे बंदीशाळा, कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला. 3. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे. चौथं उदाहरण आहे. हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला. पुढचा रस शांत. या रसात प्रामुख्याने भक्ती ही भावना असते. हा रस भूपाळी, अभंग यात असतो. देवालये, आश्रम या ठिकाणी शांतता असते आणि या रसाचा स्थायी भाव आहे शम म्हणजे शांती. उदाहरणे पहा. आता विश्वात्मके देवे, येणे वाघेदने तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. 2. सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनी तेजाकडे, प्रभू आमुचाने जीवना. 3. घनश्याम सुंदरा, श्रीधरा अरुण उदय झाला. कृती क्रमांक 3. खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. गुण आहेत 5. 1. खालील शीर्षकावरून कथा लिहा. अतिशहाणा, त्याचा बैल रिकामा. याचा अर्थ जो वाजवीपेक्षा जास्त हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याचे मुळीच काम होत नाही. प्रसंगी त्याला आपला जीव देखील गमवावा लागतो. म्हणजेच फाजील शहाणपण नुकसानच करते. विद्यार्थी मित्रांनो, येथे तुम्हाला एक नमुना म्हणून कथेचा दिला आहे, परंतु कथा तुम्ही वेगळी
स्वतः छान लिहू शकतात। यानंतरची कृती बातमी लेखन। खालील विषयावर बातमी तयार करा। विषय आहे जनता गर्ल्स हायस्कूल शेंदूरजना घाटमध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला। विद्यार्थी मित्रांनो, बातमीचे 5 भाग असतात। प्रत्येक बातमीत हे 5 भाग असतातच। 1. शीर्षक। शीर्षक आकर्षक असावे। 2. बातमीचा स्रोत, म्हणजे बातमी कोणी दिलेली आहे, आमच्या वार्ताहराकडून, आमच्या प्रतिनिधीकडून असे लिहावे। तिसरा भाग आहे स्थळ व काळ। बातमीत सांगितलेली घटना कोठे व कधी घडली हे सांगणे। त्यानंतर 4. बातमीचा शिरोभाग। बातमीचा शिरोभाग म्हणजे बातमीचा पहिला परिच्छेद। बातमी वाचण्याची उत्कंठा शिरोभाग वाचल्यावर पूर्ण होते। 5वा आहे बातमीचा तपशील किंवा विस्तृत बातमी। या भागात बातमीला पूर्णत्व येते। एखादी घटना घडल्यानंतर कोण, केव्हा, कोठे, कसे, काय व का या 6 क ची उत्तरे बातमीत असणे आवश्यक असते। चला तर बातमी लेखन करायला सुरुवात करूया। प्रथम शीर्षक जनता गर्ल्स हायस्कूल येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्सवात साजरा। आमच्या वार्ताहराकडून शेंदूरजना घाट दिनांक 9 मार्च 2021। शेंदूरजना घाट जनता गर्ल्स हायस्कूल येथे दिनांक 8 मार्च 2021 रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून महिला सामाजिक कार्यकर्त्या ममता देशमुख उपस्थित होत्या। प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी मुलींच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। वक्तृत्व स्पर्धेतील मी सावित्रीबाई फुले बोलते या विषयावरील सीमा भोसले हिचे भाषण विशेष लक्षवेधी होते। या महिला दिनाचे औचित्य साधून गाव व परिसरातील 200 महिला व लहान मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली। तसेच गावातील विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला। नंतर प्रमुख पाहुण्या यांनी आपल्या भाषणात जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मुलींना कठीण परिश्रम करून विविध क्षेत्रात प्रवेश घेऊन उंच भरारी घेण्यासाठी प्रेरित केले। शेवटी अध्यक्षीय भाषणात हायस्कूलच्या मुख्याध्यापिका तिवारी मॅडम यांनी मुलींच्या गुणवत्तेचं कौतुक केले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे आभार मानले। ज्ञानेश्वरांचे पसायदान गाऊन कार्यक्रमाचा समारोप झाला। विद्यार्थी मित्रांनो, येथे आपण चाचणी पेपर सोडवला आहे, परंतु एक आधार म्हणून उत्तरे दिलेली आहेत। उत्तरे मात्र तुम्ही तुमच्या शब्दात छान लिहायची आहेत। धन्यवाद।